मास्टर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. आमच्या विदर्भामध्ये ते पात्रभाजी बनवते. त्याला डाळ भाजी बी म्हणते, पात्रभाजी बी म्हणते, पालक पात्रभाजी बी म्हणते. आणि ते लय लोकाला आवडते. तर मीनं एकदा बनवली लाकडावर चुलीवर. पण ते काय लई दिवस झाले त्याला. म्हणलं आता तुम्हाला थोडीही बनवतो. आणि बडी मजा येते त्या पात्रभाजीमध्ये. म्हणजे माले असं वाटते का पात्रभाजीनं जिरा राईस हे माझं आवडतं अन्न आहे. तुम्ही खाऊन पाहा. सर्वात पहिलं का त्याला पालक न मेथी बारीक चिरून घेऊ आपण. आणि बनवायची का रे? कोण कोण खाणार आहे? तुम्ही ए पोट्टे, हां तुम्ही सर्व हो म्हणते ते. चला बनवू पात्रभाजी. तेल, या मेथी दाना न जिरं, हिरवी मिरची आणि हे भिजवलेली चण्याची डाळ, शेंगदाणे, या कढीपत्ता आणि हे खोबऱ्याचे तुकडे न मुऱ्याचे तुकडे. आता हे चण्याची डाळ जी होय ना फल्लीदाणे हे घंटाभर आधी भिजवून ठेवायचे. आणि मुरी म्हणजे मुरा, हा मुरा जो आहे हा असा कापून खोबऱ्याचे तुकडे हे बी कापून घ्यायचे आणि ह्याला चांगलं परतायचं. हे परत झालं का हे थोडी लसणीची पेस्ट घालायची. मग यामध्ये मेथी आणि पालक, मग यामध्ये हे थोडीशी हळदी, हे हिरोती, हे जिरे पावडर, हे धने पावडर आणि गरम मसाला या बात. आणि हे थोडंसं अद्रकची पेस्ट हे घालून छान ह्याले चांगलं आरत परत करायचं. आणि मग जेवढं वाटेल जेवढं आपल्याला पतलं करायचं तेवढं पाणी टाकायचं. याच्यामध्ये थोडंसं पाणी दे ना बापू. आणि हे 2 चम्मच चिचीचा पल्प म्हणते का रस म्हणते काय बी. आणि एक टमाटर आपण टाकू. आणि हे अर्ध वाटी महिने तुरीच्या डाळीचं वरण हे टाका लागते. मग त्याची मजा अलग राहते. हे झालं. थोडासा गूळ ह्या दे. हे निमक टाकताना पाहिजे रे. पालकामध्ये नमक राहते. मग मला तुझी जास्त झालं म्हणून सांगितलं नाही बुड्यानं. हे टमाटर, आता हे 1-2 चम्मच बेसन घ्यायचं, चण्याच्या डाळीचं पीठ न लुसू पाणी घ्यायचं. त्याची बनवायची पेस्ट. हे गुटऱ्या की मोडून घ्यायच्या पूर्ण. आणि याच्यामध्ये टाकायचं म्हणजे सप्पा गाढा होऊन जाते मस्त. क्या बात आहे. आता यावर फोडणी घालायची. आणि युलुकचा काला मसाला हा टाकायचा शेवटी. याचा स्वाद अलग राहते. या बात. वरून फोडणी टाकायची त्याच्याशिवाय मजा नाही. हिंगाची न मोहरीची. मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि मग
हे फोडणी जो आहे पातळ भाजीच्या वाढीवर तिखट कढवले पळीवर वरचे. आणि मग अशी झाली बा आपली पातळ भाजी. 22-23 आयटम होते, शेवटपर्यंत पिन्ना पाडून टाकते. पण हे पातळ भाजी अशी छान लागते. लागते की नाही रे? तेव्हा झाले कसे जिबल्या चाटून आले. हा, कोणी म्हणे मी पोरीबरोबर खाईन, कोणी म्हणते भाताबरोबर खाईन, कोणी म्हणते तशी चोर पिईन. कशी बी बरपा कशी बी खा, पण माझी आठवण ठेव जावा खातानी बनवतानी. आणि पाहिजे मास्टर रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि का करा म्हणते रे? शेअर करा म्हणते. करा नंतर. हां, नमस्कार.